नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या इको मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6 चे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स. आधी एक गोष्ट अगदी क्लिअर करायची आहे तुमच्या बरोबर की हे जे आपण वोटिंग ट्रेंड्स काढतो तर हे आपण कसे काढतो. तर सर्वात पहिले तर आपण जे यूट्यूबवरचे जे बिग बॉसचे रिव्ह्यू करणारे असतात आणि क्रिएटर्स असतात त्यांचे जे पोल्स असतात ते आपण ग्राह्य धरतो. त्याच्याबरोबरच इंस्टाग्रामचे रील्स, कमेंट्स, ॲक्टिव्हिटी आणि ट्विटरचे पोल्स हे पण आपण ग्राह्य धरतो. आणि त्याच्याबरोबरच जे व्हॉट्सॲपचे कम्युनिटीज आहेत बिग बॉसचे त्यांचे जे पोल्स असतात, ग्राउंड वोटिंग पोल्स, ते पण ग्राह्य धरतो. आणि हे सर्व पोल्सचं आपण एक ॲव्हरेज काढतो, ॲनालिसिस करतो आणि त्याच्यावरच आपण आपला वोटिंग ट्रेंड सांगतो. तर पाहूया आजचा ओपनिंग वोटिंग ट्रेंड, बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला ओपनिंग वोटिंग ट्रेंड. तर नंबर 9 वर आहेत दीपाली सय्यद सगळ्यात बॉटम मध्ये, कारण त्यांना खूपच कमी वोट होताना दिसत आहेत. ऍक्टिव्ह फॅन एंगेजमेंट पण खूप कमी आहे आणि बहुतेक सगळ्या पोल्स मध्ये त्या आपल्याला बॉटमला दिसत आहेत. त्यांच्याच वरती थोड्याशा मार्जिननी वरती आहे रुचिता जामदार. हे थोडंसं शॉकिंग आहे, कारण ज्या प्रकारे त्यांच्या घरामध्ये ओव्हर ॲग्रेसिव्हपणा दिसत आहे आपल्याला, आणि मला वाटतं त्यांची ही जी साईड आहे ती काही लोकांना आवडते, काही लोकांना नाही आवडत आहे. आणि मला वाटतं हे पुढे जाऊन बदलणार आहे, त्यांना वोट्स वाढणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी जागा आहे ती बदलणार आहे. ते पुढे जाणार आहे 8व्या नंबरवरनं 7व्या, 6व्या किंवा 5व्या पर्यंत ते जाऊ शकतात. त्याच्यानंतरून त्यांच्याच पुढे आहेत, थोड्याशा फरकाने पुढे आहेत प्रभू शेळके. नंबर 7 वर आहेत ते सध्या आणि त्यांनाही खूप कमी वोट्स होताना दिसत आहेत. आणि त्यांचं जे कंटेंट असतं इंस्टाग्रामवर ते खूप व्हायरल असतं. त्यांचे जवळपास 2 मिलियन फॉलोअर्स आहेत, पण त्यांचं वोटिंगमध्ये कन्व्हर्जन आपल्याला होताना दिसत नाही आहे. त्यामुळे प्रभू शेळके उर्फ छोटा डॉन हा नंबर 7 वर आपल्याला दिसत आहे. तर नंबर 6 वर विराजमान आहे रा पाटील मुंबईकर आणि सर्व यूट्यूब पोल्समध्ये यांना चांगला सपोर्ट दिसत आहे. बाकी प्लॅटफॉर्मवर पण सपोर्ट दिसत आहे, पण ग्राउंड जो सपोर्ट आहे आपण म्हणतो की एक बेस वोटिंगचा तो खूप कमी आहे. आणि त्याचं कारण म्हणजे यांचं जे गेममध्ये कॉन्ट्रीब्युशन आपण म्हणू शकतो ते खूप कमी आहे आणि त्या सध्या एक मिड झोनमध्ये आहेत. तर नंबर 5 वर जे यांच्यावरती आहेत एका चांगल्या फरकाने ते आहेत अनुश्री माने. ग्राउंड सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल मीडियावरही कन्सिस्टंट प्रेझेन्स दिसत आहे. सातारा, सांगलीच्या साईडने एक यांचा स्ट्रॉंग फॅन बेस आहे जो यांना रेग्युलरली वोट करत आहे. त्याच्यामुळे या सध्या एक सेफ झोनमध्ये आपण म्हणू शकतो यांना. अनुश्री माने नंबर 5व्या क्रमांकावर. आणि यांच्याच वरती खूप जास्त फरकाने वरती नंबर 4 वर राज्य करत आहे रोशन भजनकर. काही पोल्समध्ये तर नंबर 1 किंवा नंबर 2 वरही दाखवत आहेत, पण जर आपण सर्व पोलचं ॲव्हरेज घेतलं, म्हणजे मोठ्या पोलचं ॲव्हरेज घेतलं, तर हे नंबर 4 वर आपल्याला दिसत आहेत. जर यांनी यांचा खरा गेम दाखवला, म्हणजे जे फिजिकल टास्क आज होणार आहे कॅप्टन्सीचं, जर त्यांनी, म्हणजे रोशन भजनकर एक बॉडी बिल्डर आहे त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त फिजिकल टास्कमध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट दाखवू शकतो. तर जर त्यांनी ते दाखवलं तर कदाचित ते आपल्याला टॉप 2 मध्ये पण जाताना दिसू शकतात वोटिंगमध्ये. त्यानंतर आता आपण आपले टॉप 3 पाहू. तर नंबर 3ऱ्या क्रमांकावर आहेत सागर कारंडे. लोकांना त्यांची कॉमेडी टायमिंग खूप आवडत आहे. काल सुद्धा जे नॉमिनेशनमध्ये त्यांनी स्वतःला डिफेंड केलं तन्वी विरुद्ध, ते पण लोकांना खूप आवडलं. सागर खूप जास्त ऍक्टिव्ह दिसत आहे आणि त्याला एका प्रकारची स्टेबल वोटिंग होताना दिसत आहे. म्हणजे काही कमी पण वोट नाही, जास्त पण नाही, एका प्रकारची स्टेबल वोटिंग होताना दिसत आहे रेग्युलरली आणि त्याच्यामुळे तो नंबर 3 वर सध्या दिसत आहे. तर जे टॉप 2 आहेत त्यांच्यामध्ये खूप चुरशीची लढाई आपण म्हणू शकतो वोटिंगमध्ये, कारण त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते खूप कमी आहे. तर नंबर 2 वर जो राज्य करत आहे तो आहे फोकस इंडिया, म्हणजेच आपला करण सोनावणे. यूट्यूबवरचा एक पॉप्युलर फेस, ज्याचे फॉलोअर्स खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत सोशल मीडियावर आणि त्याचा गेम पण खूप जास्त लोकांना आवडत आहे आणि वोटिंग पण खूप जास्त प्रमाणात होत आहे त्याला, आणि त्याच्यामुळे तो टॉप 2 मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये आणि जे नंबर 1 वर आहे त्याच्यामध्ये खूप कमी मार्जिनचं अंतर आहे. म्हणजे अर्ध्या तासाने करण नंबर 1 वर जातो, अर्ध्या तासाने दिव्या 1 नंबरला जाते, कारण या दोघांमधलं जे अंतर आहे ते खूप कमी आहे.
आणि त्यामुळे नंबर 1 वर करणच्या अगदी थोड्याशा मार्जिनने नंबर 1 वर आहे दिव्या शिंदे उर्फ सरकार. एक स्ट्रॉंग फॅन बेस, बहुतेक सगळ्या पोल्स मध्ये टॉप 3 मध्ये दिव्या शिंदे दिसत आहे. एंगेजमेंट खूप जास्त आहे आणि तगडा फॅन बेस आहे दिव्याचा, जो तिला रेग्युलरली सपोर्ट करत आहे, रेग्युलरली वोट करत आहे आणि त्यामुळे ती सध्या ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स मध्ये नंबर 1 वर आपल्याला दिसत आहे. तर हे होते आजचे बिग बॉस मराठी सीझन 6 चे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स. परत एकदा सांगतो, ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स बिग बॉस मराठी सीझन 6 चे: दिव्या शिंदे 1 नंबर, नंबर 2 ला करण सोनावणे, नंबर 3 ला सागर कारंडे, नंबर 4 ला रोशन भजनकर, नंबर 5 ला अनुश्री माने. इथपर्यंत सर्वजण जवळपास सेफ आहेत, कारण वोटिंग मध्ये शुक्रवारी 12 वाजलेपर्यंतच वोटिंग आहे, त्याच्यामुळं याच्यानंतरून वोटिंग होणार नाही. त्याच्यामुळे 5 पर्यंत तर लोक सेफ आहेत. जो चेंज होऊ शकतो ना, तो इथून खाली होऊ शकतो. तर नंबर 6 वर आहे राधा पाटील, नंबर 7 वर आहे प्रभू शेळके, हे डेंजर झोन मध्ये आहेत. नंबर 8 वर रुचिता जामदार, ही पण डेंजर झोन मध्ये आहे. आणि नंबर 9 वर आहे दीपाली सय्यद, ही पण डेंजर झोन मध्ये आहे. हे जे टॉप बॉटम 3 आहेत, दीपाली, रुचिता आणि प्रभू शेळके, हे डेंजर झोन मध्ये आपल्याला सध्या दिसत आहेत. तर हे होते बिग बॉस मराठी सीझन 6 चे पहिले ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स. तर कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणाला वोट केले आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करतायत. आणि अशाच एक्सक्लुझिव्ह ज्या बिग बॉस मराठी 6च्या ज्या अपडेट्स आहेत त्या सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात हायेस्ट ॲक्युरसीने तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.